दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये दृष्टांत आपण जे घेणार आहोत ते 3 दृष्टांत आज श्रवण करणार आहोत आपण। पहिला दृष्टांत आहे खाजेयाचा, दुसरा दृष्टांत आहे अन्नाचा आणि तिसरा दृष्टांत आहे अमृताचा। असे 3ही दृष्टांत जे आहेत हे वेगवेगळे जरी असले तरी ते एकाच लीळेमध्ये किंवा एकाच वेळी त्या दृष्टांतांचं निरूपण जे आहे ते झालेलं आहे आणि 3ही दृष्टांत एकाला एक असे पूरक दृष्टांत आहेत ते। आणि या दृष्टांताच्या माध्यमातून खरोखरच आपण परमेश्वराकडनं काय अपेक्षा ठेवाव्यात किंवा काय आपण विनंती करावी हे यातनं लक्षात येतं। आधीचा जो दृष्टांत आपण बघितलेला आहे तो दृष्टांत 20 क्रमांकाचा वज्र किटिकीयेचा दृष्टांत श्रवण केलेला आहे आणि त्या दृष्टांतामध्ये अविद्येच्या संदर्भामध्ये की परमेश्वर त्या अविद्येचा नाश करतात असं सांगितलेलं आहे। तरी जीवाचे करण काही वायाची जाय, म्हणजे मागे सांगितलं की बंधची न नासे मग अविद्या काही फिटेल, जैसा वज्र किटकीयेचा, म्हणजे जीवाच्या कर्तृत्वाने मळ नासत नाही, अविद्या नासत नाही। परत सांगितलं दृष्टांतामध्ये त्याने अधिका नरकची होती। हे सगळं काही जीवाबद्दल जे काही सांगितलेलं आहे म्हणजे जीवाच्या कर्तृत्वाचा जीवाच्या कार्याचा काहीच उपयोग होत नाही का? तरी जीवाचे करण म्हणजे जीवाचं जे काही करण आहे या पृथ्वीवर येऊन मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तो जे काही करतो त्या कर्तृत्वामुळे कुठल्याही प्रकारच्या कर्मांचं जे काही नाश होता होता नवीन परत कर्म लागतात त्याला, त्याचं करण काहीच उपयोगाचं नाही का? ना न वचे काही काही होय, म्हणजे अगदीच ते वाया जातं अशातला काही भाग नाही। काही काही होय, काही ना काही त्याच्यामुळे त्याच्या बदल्यामध्ये त्याला ते मिळतं। म्हणजे यामध्ये जसं आपण म्हणतो की सारंग पंडितांचे 60 उपहार वाया गेले। स्वामी त्यांच्याकडे भोजनाला जायचे, ते विनंती करून स्वामींना घेऊन जायचे वगैरे, आणि एकदा तर आमचे स्वामी सांगतात की त्यांची आमच्यावर बुद्धीच नाहीये। म्हणजे ते वाक्य ऐकल्यानंतर आम्हाला खरा उलगडा होतो। म्हणजे अन्नदान करणाऱ्या सगळ्यांचाच त्या साधू संतांवर बुद्धी असेलच असं नाही बरं का। काही लोक खूप मोठ्या मोठ्या पंक्ती देत असतील, त्या पंक्ती देण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट कारण काय आपल्याला माहिती नाही। इथे सारंग पंडित आहेत आणि चक्रधर स्वामी उभयदृश्य उद्धरण व्यसनी अवतार आहेत, त्यांना भोजन किंवा आरोगणा देण्याचं उद्दिष्ट त्यांचं वेगळं आहे म्हणून ते वाया गेलं। तसं आता एखादी व्यक्ती अन्नदान करते परंतु ती कुठल्या उद्दिष्टाने करते आहे हे पण लक्षात घ्यावं लागेल आपल्याला। म्हणजे आधीच्या काळामध्ये उलट असे कोणी द्रव्य सामुग्रीवाले असतील तर त्यांची पंगत घेताना थोडा विचारपूर्वकच घेतल्या जायचं। म्हणजे सगळं उद्दिष्ट हेतू सगळ्या गोष्टी बघून ते अन्नदान जे आहे ते उपयोगी जाईल। आणि ना न वचे म्हणजे वाया जात नाही। आता सारंग पंडितांचे 60 उपहार वाया गेले असं म्हटलं जातं, म्हणजे काहीच उपयोग नाही झाला का? ना उपयोग झाला, परंतु काही काही होय, म्हणजे काही ना काही त्यांना भेटलं त्याच्यामध्ये। मग वाया कशामुळे गेले? ना त्याच्यामुळे जे मिळालं पाहिजे होतं। उभयदृश्य अवताराच्या ठिकाणी जर का भोजन घडतंय तर ते निर्हेतुक घडलं पाहिजे होतं। निर्हेतुक जर का घडलं असतं तर काय झालं असतं? अहेतुक पूर्वभजन प्रेमाप्रती साधन। म्हणजे असं थोडस आपण बघितलं तर 60 वेळा उपहार, 60 वेळा आरोगणा स्वामींच्या ठिकाणी उभयदृश्य अवतार। आमच्याकडे उत्तम साधू यायला तयार नाहीत, त्यांच्याकडे उभयदृश्य अवतार आलेले आहेत।
परंतु अहेतुक जर का भोजन घडलं असतं तर ते पूर भजनामध्ये गेलं असतं, प्रेम झालं असतं त्यांना. परंतु नुसता हेतू मध्ये आलेला आहे. मी सांगत असतो नेहमी की गृहस्थ मंडळी, वास्तविक मंडळी भरपूर पैसे खर्च करतात. आधीपेक्षा आजच्या काळामध्ये इतका पैसा खर्च करतात अन्नदानासाठी. फक्त काय होतं, अन्न सुद्धा उत्तम प्रकारचं बनवलं जातं, वाढलं जातं, सगळं काय होतं, परंतु त्या अन्नामध्ये हेतू असतो. पंगत करताना हेतू आहे, उपहार करताना हेतू आहे. त्या हेतूमुळे काय होतं, ती क्रिया जी आहे ती दैवराटीमध्ये जशी तशी पडत नाही. जे सहेतुक आणि अहेतुक हा फरक जर का आपल्या लक्षात आला तर सहेतुकामुळे काय होतं, थोडा आपल्या त्या क्रियेचा एक प्रकारे नाश होतो. नाश म्हणजे जे मिळायला पाहिजे ते नाही मिळत त्याच्यात. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक पूर भजन प्रेमाप्रती साधन. फक्त कसं केलं पाहिजे, अहेतुक जर का झालं तर, नाही झालं तर मग ते त्या क्रिया तिथपर्यंत ती आपल्याला ती क्रिया घेऊन जात नसते. आणि म्हणून सारंग पंडितांना त्या बदल्यामध्ये आमच्या स्वामींनी काहीतरी ग्रहण केलेलं आहे तर त्याविषयी त्या सारंग पंडितांना कनव निष्पत्ती झालेली आहे. त्यांनी खोटं नाटकावैना स्वामींचं आगस स्वागत केलं वगैरे वगैरे. काही जरी झालं, भाव किती जरी खोटा असला, पण अन्न मात्र तर प्रवेशन त्याच होतं ना, त्याच्या मालकीचं अन्न होतं. तर काहीतरी कनव परमेश्वर देतील. आणि परमेश्वर कोणाचं काही फुकट काही घेत नाही, फुकट कोणाला काही परमेश्वर देत नसतात बरं का. या जगामध्ये फुकट आपल्याला काहीच मिळत नसतं. आपल्याला असं वाटतं की एक विडा ठेवला की सगळं मिळतं. ते तुम्ही जोडलेलं असलं पाहिजे तर परमेश्वर देतील. कमीत कमी ते नसेल जोडलं, पण त्या संदर्भातली कणव तरी जोडलेली असली तर परमेश्वर आपल्याला देऊ शकतात. जसं मी एक उदाहरण देतो की आता तुम्ही पदयात्रेमध्ये जाता ना, आता तिथे सकाळी चहाचं वाटप होतं. ते चहा कशामध्ये घेता तुम्ही? पोथीच्या ठिकाणी आपण राहिलो 8 दिवस, तर ते तुमचं स्वतःचं काहीतरी पात्र सोबत असलं पाहिजे, ग्लास असला पाहिजे, पेला असला पाहिजे. तुम्ही गेलात तिथे चहा गेला, तुमच्याकडे काहीच नाहीये, मग ते कसं देणार? भाकर असेल तर ती हातात देता येते, ताटाची गरज नाही. चहा मात्र घेण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पेला असल्याशिवाय तो चहा घेताच येणार नाही. किती त्या व्यक्तीचं तुम्हाला चहा पाजण्याचं मन असो, तुम्हाला किती चहा पिण्याचं मन असो, पण पात्र असल्याशिवाय नाही देता येत. तसं देवाला एखाद्याला किती काय देऊ जरी वाटलं, मार्तंडाला देऊ वाटलं, बाईसांनी म्हटलं म्हणून, पण त्यांच्याकडे पात्रच नाहीये की त्यांना ते द्यावं. आणि त्याच्यामुळे ते दिलं जरी त्यांना तरी ते त्यांच्याकडे तर राहत नाही. म्हणजे या ठिकाणी सारंग पंडित जे आहे त्यांना जरी देवाने देऊ म्हटलं तरी त्यांची सहेतुक क्रिया त्याच्यामध्ये आडवी येते. पण काही ना काही त्याच्यामध्ये कणव जी आहे ती त्यांना निष्पन्न होणार आहे. परंतु पूर्वभजन घडलं पाहिजे होतं त्यांना, ते घडलं नाही म्हणून ते वाया गेलं. आणि म्हणून इथे जीवाचे करण काही वाया जाय ना न वचे, काही काही होय काही ना काही त्या जीवाला मिळतं. जैसा खाजेयाचा म्हणजे जैसा खाजेयाचा म्हणजे मध्यंतरी खाण्याचे जे पदार्थ असतात त्याला आपण फराळ असं म्हणतो. ते जेवण नसतं बरं का. परंतु जेवणाच्या साठी जो काही कालावधी शिल्लक आहे आणि त्याच्या आधीच आपल्याला भूक लागलेली आहे की आपण एक अंदाज घेतो किती वेळ आहे स्वयंपाकाला किंवा किती वेळ आहे जेवायला, हा अंदाज घेतो. 2-3 तास असतील आणि भूक आपल्याला आधीच लागलेली आहे की आपण घरामध्ये असे काहीतरी पदार्थ असतात फराळाचे की जे आपण काय करतो, थोडे तोंडामध्ये टाकतो आणि पाणी पितो म्हणा किंवा काहीतरी त्यावर उष्ण उदक वगैरे आपण घेतो. त्याच्यामुळे काय होतं, थोडा पोटाला आधार मिळतो. त्याला खाजे असं म्हटलं जातं. मध्यंतरी खाण्याचे जे पदार्थ आहे त्याला खाजे म्हणतात. तरी जीवाचे करण काही वायाची जाय ना नवचे, काही काही होय जैसा खाजेयाचा. हा दृष्टांत, एकूण 3 दृष्टांत हे सलग आहेत आणि हे स्वामींनी निरूपण केलेले आहेत. एक तर पहिला दृष्टांत जो आहे, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्वामींनी सांगितलेला आहे तेव्हा स्वामींचं अवस्थान जे
इसवीला आहे आणि इसवीला दादोस स्वामींच्या सोबत आहेत. पूर्वार्ध 145 क्रमांकाची लीळा आहे. विषय रामदेवी कमळी पूजा. परमेश्वरपुरा गोसावी बीजे करीत असती, ऐसे दादोसी ऐकिले. दादोसांनी ऐकलं की आमचे स्वामी परमेश्वरपूरला निघालेले आहेत. गोसाव्या लागुनी वाटेसिया काही संभो मिळवणी, मागिला कडुनी टाकुनी घेऊन आले. आणि वाटेमध्ये प्रवासामध्ये स्वामींना काही आवश्यकता भासेल असे काही उपयुक्त आवश्यक जे काही पदार्थ असतील, वस्तू असतील, ते मिळवणी म्हणजे ते जमा केले त्यांनी आणि ते टाकुनी घेऊन आले आणि ते तिथे पोचलेले स्वामींपर्यंत. तब गोसावी विषय देवळा बीजे केले. त्या इसवीच्या त्या मंदिरामध्ये स्वामी गेलेले आहेत. देऊळ पाहिले, बाईसे तेत उपहार करावया राहिली. गोसावी विहरणा बीजे केले. तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे बघितलेली आहे. बाईसांनी उपहार करण्यासाठी बाईसा थांबलेले आहेत. स्वामींच्या आरोगण्याची तयारी आणि आरोगणा जी आहे पदार्थ सगळे बनवण्यासाठी बाईसा थांबल्या. गोसावी विहरणासाठी बीजे करतात आणि तळयाची या पसिमिली पाळीसी पिंपळातळी गोसाव्यांचे आसन झाले. आणि तलावाच्या पाळीसी म्हणजे तलावाचा जो काठ असतो त्याची जी भिंत आहे त्या भिंतीवर स्वामींना पिंपळातळी, पिंपळाच्या झाडाखाली स्वामींना आसन झालं. तिथे दादोस आले, स्वामींना भेटले, दंडवत घातले, श्रीचरणा लागले. स्वामींनी क्षेमालिंगन दिले, गळा भेट घेतलेली आहे. देवी वेचू आणीला तो पुढे ठेविला. आणि जे काही वेच म्हणजे काही द्रव्य असेल म्हणा किंवा काही पदार्थ असतील म्हणा ते सगळं स्वामींच्या समर्थांनी ठेवलं. तळयांतू पव्हावया रिगाले. आणि प्रवासातनं घामावलेले असतील वगैरे थकलेले आहेत म्हणून काय केलेलं आहे की त्या तलावामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे पोहण्यासाठी म्हणून. तव कमळे बरवी देखिली. आणि त्या तलावामध्ये त्यांनी कमळ पाहिले चांगले. आणि ते पाहिल्यानंतर देवी म्हणतले, स्वामींना ते विचारतात, जीजी मी कमळाची पूजा गोसाव्यांशी करू. विचारलं स्वामींना. म्हणजे कधी कधी असं असतं की काही तुम्ही जेव्हा दान देता वगैरे किंवा काहीतरी बनवता म्हणा त्यावेळेला ज्यांना ते द्यायचंय त्यांना एक शब्द विचारून आपण ते जर का केलं, ती क्रिया केली, ते वस्तू आणली किंवा तो पदार्थ बनवला तर ते जास्त सोयीस्कर असतं. कधी कधी आपण ते बनवलं आणि त्याचा परिच्छेद असेल तर तसंही चालत नाही. किंवा त्यांच्या प्रकृतीला ते चालत नसेल तर तसंही चालत नाही. किंवा तुम्ही ते बनवलं पण ते जेवून आले तर तसंही चालत नाही. म्हणजे सगळ्या बाजूने आपण जी आहे आपली फसगत होता कामा नये, क्रिया आपली अपूर्ण राहता कामा नये. म्हणून समोरच्यांना एक शब्द जर का आपण विचारला तर त्यातल्या त्यात काय होतं, थोडंसं बरं पडतं. आणि त्यानंतर मग स्वामींना त्यांनी ते विचारलेले की मी आपली कमळाने पूजा करू का. स्वामी म्हणतात करा, ठीक आहे, हरकत नाही. जी जी तरी कमळे कैसिया परी काढू. पण ती कमळ काढायची कशी, कारण की कमळ शक्यतो ते थोडं चिखल वगैरे सारखंच असतं तिकडे. ते सहजासहजी तिथे जाऊन काढणं वगैरे म्हणजे ते कमळाचं फूल कसं प्राप्त करायचंय ह्याची काही माहिती नाहीये. स्वामी म्हणतात अंकुडिया करून काढा, असा हे करा, काय बोलतात त्याला, आकोडा करा असा. आणि त्या पद्धतीने थोडस लांबून तुम्ही त्या फुलांमध्ये तो आकडा अडकवून ते फूल असं ओढून घेतलं की ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मग देवी अंकुडिया करून कमळे तोडिली. काही कमळे त्यांनी तोडली. कमळांची अंगदे केली, भाऊभूषणे केली, गळदंडे, हात सर, माळ, मुकुटमाळ केली. आणि स्वामींच्या पूजनासाठी त्या कमळांचे त्यांनी काय केलेले, विविध अलंकार जे आहेत ती केलेली आहेत, मुकुटमाळ वगैरे. ऐसी बरवी गोसावी यांची साष्टांग पूजा केली. अष्टांग स्वामींचं पूजन आहे श्रीमूर्तीचं, त्यांनी ते केलेलं आहे. लोहिवा कमळी, श्रीखंडी कमळी. म्हणजे त्या कमळांमध्ये विविध रंग आहेत की ज्याच्यामध्ये लोहिवा म्हणजे लाल रंगाचे कमळ आहेत किंवा श्रीखंडी म्हणजे चाफा वगैरे कसा असतो वगैरे त्या
रंगाची, थोडं सफेद म्हणा वगैरे असं. आणि मग दादोस म्हणतात स्वामींना, जीजी मज कोळ पुरुष उधारुनी द्यावाजी. म्हणजे दादोस हे विद्यावंत आहेत, परंतु विद्यावंताचा असा आहे की जेव्हा त्याला देवतेची विद्या होते त्यावेळेला त्या देवतेची पिंडस्थ त्याला प्रकाशत असते, आणि जी पिंडस्था प्रकाशली काही वेळासाठी त्या पिंडस्थेचं तो दर्शन घेतो आणि मग त्या पिंडस्थेचं ध्यान तो करतो, नंतर ती पिंडस्था अदृश्य होत असे. विषय वेदे विषयाची प्राप्ती. विषयाधार वेद म्हणजे विषय वेदे, विषय म्हणजे पिंडस्था, त्याची वेदे म्हणजे आवडी ध्याने करून विषयाची प्राप्ती म्हणजे खालील चौस्थानीच्या देवतेच्या ब्रह्मांडस्थेची प्राप्ती होत असते. पिंडस्थेची नि वेदे, ब्रह्मांडस्थेची प्राप्ती. दायंबा विचारतात, देवा जयाचा वेद तयाची प्राप्ती. स्वामी म्हणतात नाही, अंश वेदे संपूर्णाची प्राप्ती. पिंडस्थ अंश आणि ब्रह्मांडस्थ त्याचं संपूर्णत्व समजा, आणि ब्रह्मांडस्थ अंश अव्यक्त स्वरूप त्याचं पूर्णत्व. अशा पद्धतीने दादोस हे विद्यावंत आहेत, त्यांनाही पिंडस्था प्रकाशली, परंतु त्यांच्या अकरणामुळे जास्त लक्ष त्यांनी दिलं नाही. आपलं होतं ना की आमचे 9 प्रकरण पाठ होते बरं का आधी, आता ते आम्ही विसरलो, म्हणजे मळीनत्व आलं, खूप दिवस बघितले नाही की मग ते लक्षात राहत नाही वगैरे. काही लोकांना तर ते वचन सांगितलं ते म्हणतात हे वचन आहे असं, म्हणजे आधी पाठांतर झालेलं आहे वगैरे, पण मळीनत्व एवढं येतं की काळांतराने देवाचं नाव जर का आपण विसरत असू तर वचन वगैरे विसरणं तर एकदमच स्वाभाविक आहे. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे की दादोसांनी त्या पिंडस्थेचं त्यांना आता आठवण होत नाहीये, त्याच्यामुळे त्याचं ध्यान करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांचं साधनचरित होत नाहीये. मग त्यांनी स्वामींना तो कोळ पुरुष म्हणजे त्यांचा कुळ पुरुष, त्यांच्या विद्येचा म्हणजेच पिंडस्था किंवा ब्रह्मांडस्था दिसायला सारखीच आहे, तर ते आम्हाला उधारून द्या, म्हणजे आखाटून द्या त्या पानावर. आणि त्यांनी काय केलेलं आहे की स्वामींना त्या कमळाची जी पाकुळी आहे त्या पाकुळी गोसाव्यांच्या श्रीकरी दिली. पाकळी म्हणजे आता चांगली मोठी पाकळी असते त्याची, आणि स्वामींच्या श्रीकरी दिली. गोसावी कमळाचे पाते श्रीकरी घेतले, श्रीकरीच्या करांगुळीचेनी नखे करुनी तो कोळ पुरुष उधारलेला आहे. आता आमच्याला इथे स्वामींच्या श्रीकराची लीळा पण आठवता येते, किंवा त्यासोबतच आम्हाला करांगुळीची पण लीळा आम्हाला आठवता येते, आणि सोबतच करांगुळीची नखे करुनी म्हणजे करांगुळीचं जे नख आहे त्या नखाची पण लीळा आम्हाला इथे आठवता येत असते. आणि स्वामी म्हणतात देशकाळीचे आचार्य इथल्यामध्ये आचार्यत्व करीत असती, म्हणजे परिसरातले जे स्वतःला आचार्य म्हणून घेतात, ज्ञानी म्हणून घेतात, अन्य राहटीचे, ते येतुल्यामध्ये म्हणजे नुसतंच ती प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या बाबतीमध्ये जी काय माहिती असेल ती किती माहिती असेल, पण त्या अधुऱ्या माहितीमध्येच ते स्वतःला काय समजतात, ज्ञानी आचार्य स्वतःला म्हणून घेत असतात. जसं आपल्याकडे जे शास्त्र आहे ते तर नुसतं शाब्द ज्ञानच आहे आपलं. जे जाणकार व्यक्ती आहे ते कधीच म्हणत नाही की माझा अभ्यास झाला बरं का, असं नसतं बरं का. मानव पंथात असं कुणीच नाही की अभ्यास झालेला आहे पूर्ण, कुणीच नाही. आणि जे जाणकार आहेत, आपल्याला जे अधिकरण आहेत त्यांना विचारा तर तेही म्हणतील नाही आम्हाला तेवढंच. म्हणजे जे जाणून नेणे, जो जाणकार व्यक्ती तो नेहमी नेणीवच भावणार. का बरं? कारण की त्यांना माहिती की हे तर शाब्द ज्ञानच आहे, अजून अप्रोक्ष ज्ञान बाकीच आहे, सामान्य ज्ञान बाकीच आहे, विशेष ज्ञान बाकीच आहे, अनुभव ज्ञान जे काही आहे ईश्वराच्या आनंदाचा अनुभव ते अजून बाकीच आहे. म्हणजे एवढं सगळं बाकी आहे, त्याच्यामुळे पूर्णत्व नाही आपल्याकडे. आणि म्हणून जे जाणकार नाही आहेत किंवा अर्धेच समजा ज्ञानी आहेत ते स्वतःला ज्ञानी म्हणून घेतात. परंतु जे कोणी अधिकरण वगैरे असतील, आमचे आचार्य भट्टोबा स्वतः म्हणतात हे मी पुसो विसरला, हे मला माहिती नाही. म्हणजे तिथे ते स्वतःच मनाने काही पण उत्तर देऊन मोकळे होत नाहीत. परंतु जे अर्धे ज्ञानाने जे काही भरलेले आहेत ते मात्र त्यामध्ये स्वतःला अन्य राटीचे पण की ते काय करतात,
स्वामी सांगतात की एतुल्यामध्येच आचार्यत्व करीत असती, म्हणजे या थोड्याच माहितीमध्ये. आणि लोकांना काय माहिती नसते की माहिती पूर्ण आहे का अपूर्ण आहे. महिमभट्टांना माहिती नव्हतं, त्यांना वाटलं आपल्याकडे पूर्ण माहिती आहे. आमच्या स्वामींनी काही सिद्धांत सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडची माहिती अधुरी आहे. त्याच्यामध्ये पूर्वी प्रकरण सांगितलं, बोध झाला, अजून लक्षात आलं, आणि जेवढी जेवढी चर्चा झाली तेवढं तेवढं त्यांना कळालं की आपल्याकडचं ज्ञान अधुर आहे. त्याच्यामध्येही त्यांना वाटत होतं की आता जेवढी माहिती झाली त्याच्यामुळे आता मला वैयक्तिक जास्त माहिती आहे भटोबासांपेक्षा पण, म्हणून ते भटोबासांना दंडवत करत नव्हते. एक दिवशी स्वामींनी भटोबासांसोबत संस्कृत मध्ये चर्चा केली, भटोबासांना स्थिती दिली, आणि त्या अवस्थेमध्ये भटोबासांनी जी काही चर्चा आणि सिद्धांत संस्कृतचे वगैरे वगैरे मांडले ते ऐकून महिमभट्ट म्हणतात, हे जे बोलतात हे मी कधीच ऐकलं नाही, म्हणजे यांच्याकडे माझ्याही पेक्षा जास्त माहिती आहे. आणि त्यावेळेला ती अनुकूलता भट्टोबासांवर महिमभट्टांची आलेली आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे असं ज्ञान आहे, इतकं ज्ञान आहे की ते जोपर्यंत, आता आपण म्हटलं आम्हाला सगळंच पाठांतर आहे, सगळंच ज्ञान आहे, पण अजून अव्यक्त स्वरूपाची फक्त शाब्दिक माहिती आहे. प्रत्यक्ष अव्यक्त स्वरूप आपण बघितलं नाही. अप्रोक्ष ज्ञानी म्हणतील की आम्ही अव्यक्त स्वरूप बघितलं, पण अजून त्याच्यामध्ये पावन नाही झालो ना, अनुभव तिथला आनंदाचा अनुभव अजून आलेला नाही. म्हणजे त्या त्या अर्थी जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला आपल्याकडे काय कमी आहे ते त्याच्या लक्षात येत असतं. अज्ञानी व्यक्तीला आपल्याकडे किती जास्त आहे एवढंच लक्षात येतं. ज्ञानी व्यक्तीला अजून आपल्याला किती माहिती करून घ्यायची आहे याकडे ज्ञानी व्यक्तीचं लक्ष असतं. म्हणून ज्ञानी व्यक्ती स्वतःला कधीही ज्ञानी म्हणून घेणार नाही, माझा अभ्यास पूर्ण झाला असं म्हणून घेणार नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं की देशकाळीचे आचार्य तुल्यामध्ये आचार्यत्व करीत असती, एवढ्यामध्ये स्वतःला ते मोठं समजतात. एरवी येथुनी देवता चक्र निरूपिता, पृथ्वी येसनी कडती आणि मेरू येसनी खडी न पुरे. आणि आम्ही जर का देवता चक्र निरूपण करायला लागलो तर पृथ्वी येसनी कडती आणि मेरू येसनी खडी न पुरे. पृथ्वी एवढी पाठी जर का केली, पृथ्वी किती आहे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? या गावाचं तरी क्षेत्रफळ किती आहे? एवढं गाव फिरायचं म्हटलं तर आपण अशक्त होऊन जाऊ, एवढी क्षेत्रफळ या एका गावाचं आहे. असं एका देशाचं, असं अनेक देशांचं, असं एका पृथ्वीचं, म्हणजे कितीतरी मोठं मैदान आहे पृथ्वीचं. त्याची जर का पाठी केली आणि त्याच्यावर जरी देवता चक्र लिहायचं म्हटलं तर स्वामी सांगतात एवढी मोठी पाठी तर पुरणार नाहीच. पण मेरू येसनी खडी न पुरे, जेवढे काही डोंगर आहेत त्यांचं जर का लेखणी करायचं म्हटलं तर ते लेखणी सुद्धा पुरणार नाही. इतकी गहन माहिती आहे, एवढी सखोल माहिती आहे, म्हणजे एवढं करून लिहिल्या जाणार नाही पूर्ण. आणि परिदेवता चक्र उधारून सरे, पण देवता चक्र पूर्णपणे माहिती करून सांगता येणार नाही जीवाला. आणि मग गोसावी उधारुनी रामदेवासी दिला, ती पिंडस्था काढून त्यांना ती त्याचा आकार प्रतिमा ती काढून देवानी दिली. मग देवी कागळी उधारुनी ताम्रपात्री उधारिले. आणि नंतर दादोसांनी काय केलं, लगेच ते कागदावर उतरून घेतलं आणि मग ते ताम्रपटावर, एका तांब्याच्या पत्र्यावर त्यांनी ती जे काय स्वामींनी काढून दिलेलं होतं ते त्यांनी ते काढलं. आणि मग स्वामी इथे हे 3 दृष्टांत आहेत, त्या 3 दृष्टांताचं निरूपण जे आहे ते करतात. सोबतच दुसऱ्या एका ठिकाणी पैठणला स्वामींचं अवस्थान असताना देव आव्हानी महादयचा अपेक्षेपण अवलोकने, म्हणजे दादोसांनी महादाईसांना बोलवणं पाठवलंय तेव्हाचा हा घटनाक्रम आहे. मग देवी आपली माता राणाईसे आणि शिक्षे राणाईसे, माता राणाईचा आणि शिक्षे म्हणजे शिकणीचं पण नाव राणाईचाच आणि आईचं नाव पण राणाईचाच. त्यांना दोघींना महादाईसांना बोलवण्यासाठी पाठवलं. त्या दोघी जणी आल्या, महादाईसांना भेटल्या आणि त्या म्हणतात, रुपूबाई तुमते रामे बोलावू पाठविले असे. म्हणजे काय झालं की भट्टोबास तर स्वामींकडे निघून गेले, परंतु महादाईचा उपलक्षणे जर का हे कोणी आहेत हे तरी आपले शिष्य बनून राहिले तर आपलं ते
बसायला टाकणे, पाणी देणे वगैरे, आपली एक प्रतिष्ठा राहते समाजामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होईल की हे तरी आपल्या सोबत राहतील, आणि म्हणून दादोस यांना सोडायला तयार नाही या काही लोकांना. आणि म्हणून त्यांनी महादाईसांना बोलवणं पाठवलंय, आई आणि शिकणीला सोबत पाठवलं. आणि मग ते म्हणतात की रुपोबाई तुम ते रामे बोलावू पाठविले असे. महादाईसा म्हणतात ना हो का. आता महादाईसांना त्यांच्यासोबत जायचं नाहीये, पण महादाईसा कुठल्याही प्रकारे ते लक्षात आणून देत नाहीत. धर्म आचरण करताना इतका बेमालूमपणे तुम्ही धर्म आचरला पाहिजे की समोरच्यांच्या लक्षात नाही आलं पाहिजे. जसं आम्ही ते म्हणत असतो की आपण कुठे जेवत असताना संकल्प म्हटला पाहिजे. संकल्प सोडायचा नसतो बरं का. संकल्प म्हणायचा असतो की मी हे जे काही अन्न ग्रहण करतोय ते काय आहे, कसं आहे, ते आपण कृपा दृष्टीने अवलोकन करून आपला उचिष्ट प्रसाद मला द्यावा, हा संकल्प बोलून आपण जेवलो पाहिजे. पण आता आपल्या समोर जर काही इतर कोणी लोक असतील, आता त्यांच्या समोर संकल्प बोलायचा वगैरे म्हणजे आपल्याला लाज वाटते, संकोच वाटतो. मुळात तसं संकोच वाटलंच नाही पाहिजे. भोजन करताना सर्वच याच्यामध्ये हात जोडून प्रार्थना ती त्यांची ते बोलत असतात. आपणही बोललं पाहिजे, हात जोडून बोललं. कोणी काय नाव ठेवले तर ठेवू द्या, पण तरी तुम्हाला संकोच वाटत असेल तर अशा बेमालूमपणे संकल्प बोला मनातल्या मनात देवाला. हातही नाही जोडले तरी चालतात, पण प्रार्थना मात्र तुमची, संकल्प मात्र बोलून झालं पाहिजे. ते समोरच्याच्या लक्षातही नाही आलं पाहिजे की तुम्ही काहीतरी देवाचं केलंय म्हणून. तशा पद्धतीने महादाईसा म्हणतात ना हो का. हो का, बरं नक्कीच, मी लगेचच तयार आहे येण्यासाठी. मग दुपारीच्या पूजावसरा आली. स्वामींच्या दुपारच्या पूजावसरा ते आले. गोसाव्यांशी दर्शन झालेलं आहे त्या दोघींचं. आणि मग स्वामींना त्यांनी सांगितले, जीजी महादाईसा ते रामे बोलावू पाठविले असे. महादाईसांना बोलवण्यात त्यांनी पाठवले म्हणून आम्ही तिला घ्यायला आलेलो आहोत. मग गोसावी पुसले, बाई महात्मेनी बोलावू पाठविले असे तरी तुमचे जाणे होत आहे. स्वामींनी मुद्दामून विचारलेलं आहे, त्यांना जायचं नाहीये. स्वामी मुद्दामून विचारतात, तुम्हाला त्यांनी बोलवणं पाठवलं, मग तुमचं जाणं होणार आहे ना. तरी काही जी ते म्हणजे हो नक्कीच जाणं होणारच आहे, जाणारच आहे मी त्यांच्यासोबत. दादोसी बोलावू पाठविले तरी जाण्याची लागेल. त्यांनी जर का बोलवणं पाठवलं तर जावंच लागेल. असा सगळा संवाद त्या दोघींच्या समोर होऊन राहिलेला आहे. त्या दोघींना पण शाश्वती झाली की महादाईसा येणार आहेत. मग महादाईचे बर्वे तयाचे पाय धुतले, त्यांचे पाय वगैरे धुतले, श्रमवृत्ती त्यांची केली. तया दोघी ते राहाविले, त्यांना थांबवलं त्या दिवशी. आता महादाईसांना जायचं नाहीये, निघायचं म्हटलं तर लगेच निघावं लागेल. मग असं केलं की आजच्या दिवस थांबा, एवढा मोठा प्रवास तुमचा झालेला आहे. भिक्षा करून आली, भिक्षा करून आलेले आहेत. गोसाव्यांचा रात्री पूजावसर पाहून आली. संध्याकाळचा रात्रीचा पूजावसर पाहिला. काही मीस घ्यावा पाहता ती. आता कारण काय सांगायचं की मला जायचं नाहीये, परंतु त्यांच्या लक्षातही नाही आलं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी जमून आल्या पाहिजेत. खरं बोलणं खरंच सोपं असतं बरं का, जे आहे ते सांगायचं. पण खोटं बोलणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. जे खोटं बोलतात त्यांचा अपमान करू नका. ते बिचारे कितीतरी शक्कल लढवून वगैरे सगळं खोटं बोलत असतात है ना, आपण त्यांचा अपमान करतो. खरं बोलणं तर सोपं आहे, जे आहे ते सांगायचं. त्याच्यात कुठलं डोकं लावायचं का काय करायचंय. जे खोटं बोलायचं म्हणजे समोर त्याच्या लक्षातही नाही आलं पाहिजे. आणि अधिक काय झालं पाहिजे त्याच्यामध्ये की आपलं जे काही आपण ज्याच्यासाठी खोटं बोललो ते यशस्वी पण झालं पाहिजे. माझ्याशी जर का कोणी खोटं बोललं आणि ते माझ्या लक्षात आलं, मी त्यांना म्हणतो अहो पटेल असं तरी खोटं बोला, थोडस व्यवस्थित बोला खोटं, मला पटलं पाहिजे तुमचं खोटं पण. म्हणजे एवढं अवघड आहे. महादाईसा लक्षात घेतायत की काय असं बहाणा करू की माझं जाणं टळेल आणि त्यांना संशय पण येणार नाही. परी काही स्फुरेना, परंतु काही स्फुरत नाहीये. मग दोघी जेऊ बैसल्या, जेवायला बसल्या. आपण बैसली आणि स्वतः पण बसल्या, जेवल्या. आणि मग आपलेनी हाते आपली आणि तयाची वाटी धुवाव्या. दारा निघाली. आता ते अभ्यागत आहेत, पाहुणे आहेत. म्हणजे आता भोजन झाल्यानंतर त्यांची
पण वाटी किंवा पात्र जे आहे ते आणि आपलंही पात्र ते धुण्यासाठी म्हणून त्या बाहेर आल्या आणि स्फुरले. म्हणजे इतक्या वेळ स्फुरलं नाही, आता का स्फुरलं? महादाईचा भिक्षा मागून आलेले आहेत. भिक्षांनी सवावपळ अमृत आते. ते भिक्षा अन्न ग्रहण केल्यानंतर आणि मनामध्ये चिंतन काय आहे? स्वामींच्या सन्निधानीच राहायचंय, दादोसांकडे जायचं नाहीये. ही विनंती तळमळ सुद्धा सुरू आहे. आणि कुठेतरी देवाला पण हे केलं, देवा काहीतरी स्फुरवा. लिळेमध्ये वाक्य नाहीये, पण मनामध्ये महादाईसांचे वाक्य नक्कीच असणार आहे की देवा काहीतरी स्फुरवा, काहीतरी तुम्हीच करा. आपले सगळ्या विनंत्या वगैरे जे काय असतं ना ते सगळं देवाकडे सोपवून द्यायचं असतं. देवा तुम्हीच बघा सगळं काय करायचं काय नाही ते तुम्ही ठरवा. आणि महादाईसांची ही विनंती किंवा जी काही तळमळ ती उपयोगी लागली आणि त्यांना स्फुरलं बाहेर आल्यानंतर. आणि त्यांनी लक्षात घेतला ओटा आहे, ह्या ओट्यावरून जर का मी खाली पडण्याचं जर का नाटक केलं वगैरे तर त्या दोघी जणी आतमध्येच अजून, म्हणजे हे सगळं जुळून येऊ शकतं. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, ये सोंडीवरून पडले ऐसे मीस घेऊ, असा आपण बहाणा करूया. म्हणून उसिटे सांडिले, त्या वाटीतलं काही खरकट असेल ते त्यांनी टाकलं आणि वाटी सोंडीवरी ठणकरी टाकली आणि वाटी त्या पायरीवर अशी सोडून दिली त्यांनी. आता त्याचा आवाज कसा येईल? आपल्या त्या पायऱ्यांवर टाकून बघा वाटी, कसा आवाज येईल? वाटी एक एक पायरी खाली पडणार आहे. आणि वाटी पडली म्हणजे वाटी सोबत कोण होतं? महादाईसा आहेत ना. महादाईसांसोबत तर वाटी आहेच समजा हातामध्ये त्यांच्या, पण वाटी पडली म्हणजे महादाईसा पण पडल्याच असतील. आणि आपण या ते खाली टाकले, स्वतः वाटीसोबत पडलेल्या नाही आहेत, त्या तिकडे खाली उतरून त्या खाली अशा पडल्याचं त्यांनी नाटक केलेलं आहे. आणि मेलिओ मेलिओ म्हणजे मेले मेले असं म्हणून ओरडल्या. काही ओ त्या दोघी जणी बाहेर आल्या. काय झालं? बोबाती दोघी दारा निघालिया, खाली बोबाती पाव गेला हो, ते म्हणतात पाय गेला. आता जायचं कशाने? बघा, खोटं बोलायचं म्हणजे किती पद्धतशीर आहे की हात दुखावला असता तर गळ्यात बांधून उद्या निघावंच लागलं असतं. म्हणजे काय दुखलं पाहिजे? डोकं दुखून चालणार नाही, हात दुखून चालणार नाही, पायच दुखावा लागेल, चालत जायचंय पायाने. आता गाडी असती तर तिथे तोही बहाणा चालत नाही. म्हणजे त्या वेळेला तोच बरोबर तुम्ही बोललं पाहिजे, ते तिथे रुचेल. आणि त्यांनी सांगितलं की माझा पाय गेला बर का. मग दोघींनी उचलून मढांत आणली, दोघींनी उचललं, त्यांना आतमध्ये घेऊन आल्या. आणि मग चारी पहार कुंतते होती. आता एवढं खोटं करण्यासाठी रात्रभर जागं राहावं लागलं. कुंतते होती म्हणजे झोप आली नाही, झोप आली नाही. कशामुळे? पाय दुखतोय, पाय दुखतोय म्हणून रात्रभर महादाईसा जागे आहेत. खुरडती उदिया राणाईसे उठली, म्हणजे सकाळीच राणाईसा उठल्या. महादाईसे मी आता गावा जाईन. आता त्यांनी पण रात्रभर विचार केला, तिच्या पायाला लागलं. आता त्याही कुशल नव्हत्या, नाही तर ते म्हटले असते पाय तर सुजला नाही काही नाही वगैरे. परंतु त्यांनी रात्रभर लक्षात घेतलं की ही रात्रभर जागी आहे, पायाला लागलंय आणि आता हिला नेणं म्हणजे अवघड होऊन जाईल. म्हणजे आपल्याला नेता नेता उशीर लागेल, हळूहळू चालेल किंवा चालू पण शकेल की नाही वगैरे. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, आता आपण निघून जाऊ असा विचार त्यांनी केला. तो महादाईसांना बोलून दाखवला. आणि दिस दोन्ही रहा माझा पावबळी होईल. आता हे वाक्य, हे अवघड वाक्य आहे काय? ते म्हणतात की असं करा ना, 2 दिवस थांबा, माझा पाय चांगला होईल. आता हा पण अंदाज आहे बरं का महादाईसांनी, पुढे वाक्य येईल ते. मग मीही येईन, मग मी पण तुमच्या सोबत येईन. ना मज जावे लागेल रामापासी, कोणी माणूस नाही रामू अवसरी करील. ते म्हणतात नाही मला जावं लागेल, दादोसांकडे कुणी नाही सेवेला वगैरे, आणि ते वाट बघतील. ही खात्री महादाईसांनी पहिले करून घेतलेली बरं का. आणि मग ते वाक्य बोललेले आहेत की 2 दिवस थांबा. त्यांना माहिती आहे हे काही 2 दिवस थांबणार नाही. मुलाची शाळा आहे, आई 2 दिवस थांबेल का इकडे? माहेरी पण थांबत नाही आई. ती म्हणतात नाही मुलाची शाळा आहे, हे आहे, त्याला टिफिन करावा लागतो. अजिबात थांबू शकत नाही व्यक्ती.
तशा पद्धतीने ही माहिती आणि खात्री महादाईसांनी केली की यांना किती थांबवलं तरी थांबणार नाही हे पक्क झालं, आणि मग आग्रह केला बरं का. है ना, आपण असं विचारतो का हो जेवले का, ते म्हणतात हो या जेवायला. आधी खात्री करायची बरं का ते जेवले का, आणि ते जेवले नसतील आणि या जेवायला म्हटलं की ते येऊन बसतील जेवायला, म्हणून आपण खात्री करून घेतो जेवले का ते या जेवायला नंतर म्हणायचं असतं. तसं हे थांबणार नाही खात्री झाली, आणि मग म्हटलं की तुम्ही 2 दिवस थांबा, माझा पाय चांगला होईल, म्हणजे आपण तिघी जाऊ, मी पण येईन तुमच्यासोबत. ते म्हणतात नाही जमणार नाही तसं. आणि मग राणाईचे स्वामींजवळ आल्या, श्रीचरणा लागल्या. जीजी स्वामींना सगळी हकीकत ते सांगतात की रात्री असं महादाईसांचा पाय जो आहे तो दुखावला गेल्यामुळे आता आम्ही काही थांबू शकत नाही आणि त्या काही येऊ शकत नाही, आम्ही निघालो. आणि महादाईसा आम्हाला म्हटल्या की दिस दोन्ही राहा, माझं पाव निका होऊ द्या मग जाओ. हे पण वाक्य महादाईसाचं त्यांनी स्वामींना सांगितलं. आता स्वामी कुठे गप्प बसतात, स्वामी म्हणतात बाई दिस दोन्ही राहा ना का. मग स्वामी पण म्हणतात मग ते जर का म्हणतायत थांबायला तर थांबा की मग. ना मग तयाचा पाव बळी होईल मग जा, त्यांचा पाय चांगला होईल मग घेऊन जा त्यांना. स्वामी पण मुद्दामून बोलतात ना, ते म्हणतात ना रामू अवसर करील, मग म्हणजे ते वाट बघतील, अवसरी करील म्हणजे वाट बघेल तो. मग गोसाव्यांची पूजा अवसर झाला आणि ते सगळं आटोपल्यानंतर अंगी टोपरे सगळे लेवून आमचे स्वामी विहरणासाठी निघतात. तर ते विहरणाला कुठे जायचं, कवणीकडे म्हणे. स्वामी म्हणतात की आजी म्हातारी असे त्या स्थाना जायचे. म्हातारी म्हणजे महादाईसांचा पाय दुखलेला आहे, तिकडे त्यांना भेटायला जाऊ आज आपण. आणि स्वामी भेटायला का जातात, महादाईसांनी जेवढं काही खोटं बोललेलं आहे, आपण प्रपंचासाठी भरपूर खोटं बोलतो, खूप लाडी लबाडी भरपूर चालते आपली सगळ्यांची बरं का. कोणी जर का म्हणत असेल आम्ही खोटं बोलत नाही, सगळे जण खोटं बोलतात, परंतु कशासाठी, प्रपंचासाठी. परंतु जर का देवासाठी खोटं बोललं तर, भटोबासांनी खोटच म्हटलं की मी थोडा अवकाशाला जाऊन येतो, तुम्ही पुढे व्हा, माझी वाट बघू नका. थोडस खोटं थोडं बरोबर, माझी वाट बघू नका म्हणजे आता बघूच नका माझी वाट, मी काही येणार नाही, म्हणजे इत्यादी प्रकारे थोडस खोटं बोललेच ते. परंतु कुणासाठी बोलले, देवासाठी बोलले. किंवा आमच्या बाईचा एखाद्याला शाब्दिक काहीतरी बोलायच्या, पण कुणासाठी बोलायच्या, देवासाठीच बोलायच्या. स्वामी म्हणतात एकच ही निके, म्हातारी तमाचा मोठा जरी असलं, गाठोडं जरी असलं, पण एक मात्र गोष्ट आहे की आमच्याशिवाय बाईसांचं म्हणजे गतीच नाही. इत्यादी हे सगळे गुण केवळ स्वामींच्या मुळे, म्हणजे स्वामींच्या साठी म्हणून ते सगळे उपयोगी लागतात. म्हणून इथे तुम्ही जर का देवासाठी एखादा शब्द खोटं जरी बोललात, देवासाठी बरं का, एखादं वाक्य खोटं जरी आलं वगैरे तरी काही हरकत नाही. ते म्हणतात की असं कोणी विचारलं तुम्हाला की तुमची एकादशी नाही का, तुम्ही म्हणा आमच्या देवाला नाही चालत, एवढं मोठं वाढवून नाही ठेवायचं. तुम्ही म्हणायचं हो आमची एकादशी आहे, आज आहे आमचा उपवास आहे, तिथेच विषय संपवून टाका, पुढे वाढवू नका. मी ते उदाहरण सांगत असतो ना की आम्ही नेमकं आता सकाळच्या वेळेला समजा नाश्ता वगैरे करतो आहोत, आमच्याकडे तो अन्य माणूस यायचा, तो त्या वेळेला तो नेमका एकादशीलाच यायचा. त्याला जर का मी म्हटलं या नाश्ता करा, तो टोचून बोलायचा नाही आज माझी एकादशी आहे, आज माझा उपवास आहे, तुमचा नाही का. मी त्याला बोलायचो हे मी एकादशीच खातोय म्हणजे आम्ही ते एकादशी उपवासाचेच पदार्थ, तिथेच विषय संपून जातो. चर्चा कुणाशी करायची, ज्याच्याशी चर्चा करून पुढे काहीतरी त्याचा लाभ होणार आहे, त्याच्याकडे ती जिज्ञासा आहे, तर मग त्याच्याशी बोलून आपण त्याला धर्माला लावू शकतो मना वगैरे काय काय. परंतु ज्याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही त्याच्याशी चर्चा करून आपला वेळ वाया घालू नका. तिथले तिथे ते म्हणजे थोडस अल्प खोटं बोलून पुढच्या चर्चेचा अनावश्यक वेळ जर का आपण वाया घालवत असू, 1 तास चर्चा झाली उपयोग काहीच नाही झाला, तर मग त्याच्यापेक्षा 1 खोटं बोला आणि 1 तास स्मरण करा, 1 तास वाचन करा, 1 तास सेवादास्य करा, तिथे तो 1 तास आपण उपयोगी लावायचा आहे. परंतु हे नेहमीसाठी नाही बरं का. बाबांनी निरूपणात सांगितलंय की खोटं बोललं तर चालतं म्हणून, तर तसं नाही, तसं खोटं नाही. आपल्याला खूपच आवश्यक असेल तर
महादाईसांसारखं आणि स्वामींसाठी म्हणून महादाईसांनी एवढं सगळं केलेलं आहे आणि इतकं चांगल्या प्रकारे अभिनय केला की तो त्यांना सुद्धा खरा वाटले आणि त्या अभिनयात स्वामी सुद्धा आहेत बरं का. ते स्वामी जे म्हणतात ना की त्यांना की थांबा म्हणून वगैरे वगैरे, म्हणजे तिथे जी बातमी पोहोचणार आहे ती महादाईसांची तर पोहोचणारच आहे, पण स्वामींनी देखील आम्हाला आग्रह केला की थांबा म्हणून वगैरे, पण तरीच आम्ही स्वामींनी सांगून सुद्धा आम्ही थांबलो नाही, कारण की मग इथे यायला उशीर झाला असता. म्हणजे दादोसांच्या पण लक्षात नाही, स्वामींनी पण म्हटले की यांना घेऊन जा म्हणून वगैरे. म्हणजे अशा प्रकारे स्वामी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. पण कशासाठी? महादाईसांचं भलं आहे त्याच्यामध्ये. महादाईचा खोटं बोलल्या कशासाठी ना, त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःचं भलं आहे म्हणून. आणि मग त्यानंतर स्वामी तिथे आलेले आहेत, भीतरी उभे ठाकले, आतमध्ये गुंफेमध्ये आले, महादाईसा झोपलेले आहेत, अजून अभिनय सुरू आहे. त्या बाया गेल्या की नाही गेल्या, महादाईसांना ते निरोप घेऊन तर गेल्या, पण तिथून पुढे गेल्या की नाही आणि परत आल्या बिल्या तर महादाईसा झोपलेल्याच आहेत. स्वामी आतमध्ये आले तेव्हा महादाईसा पाहू लागली, स्वामींना बघितलं आणि इकडे तिकडे बघायला लागल्या की त्या बाया पण आल्या की काय दोघी जणी. स्वामी म्हणतात बाई ती येत कोणी नाही, त्या गेल्या, आता इथे दोघींपैकी कोणी नाही. मग महादाईसा उठल्या, अभिनय संपला आणि मग स्वामींना दंडवत केले, श्रीचरणा लागल्या आणि स्वामी म्हणतात बाई म्हणे रात्री तुम्ही पडली, ती आम्हाला कळलं की तुम्ही रात्री पडल्या म्हणून वगैरे, तरी काही जी ते म्हणतात हो पडली मी. स्वामी म्हणतात पाहू कैसी पडली ती तर दाखवा, ते आम्हाला दाखवा कसे पडले वगैरे. आणि मग महादाईसी वाटी घेतली आणि महादाईसांनी ते प्रात्यक्षिक करून दाखवलं की ती वाटी घेतली आणि ते सोंडीवर त्यांनी टाकली आणि मग स्वतः मग पडली वगैरे. वाटी टाकूनही घातली, आपण दडकली सोंडी खाली घाली ती आणि गोसावी इकित हास्य करीते, मागवते गोसावी म्हणती पापा बाई एक वेळ दाखवा, अजून एक वेळ दाखवा बरं कसे पडले. मग त्यांनी परत ते दाखवलं आणि अशा पद्धतीने एक वेळ दाखवा, ऐसी पडील कैसी पडली ती, मागू ते दाखवी ती, गोसावी इकित हास्य करीती. मग गोसावी ती दिसी विहरणा न बीजे न करीतीची, भीतरी आसन झाले मग ती दिसी तया ते प्रदान करून गोसावी निरूपण केले. आणि त्या दिवशी महादाईसांना प्रदान करून त्यांच्या त्या आवडी रूप क्रियेला प्रदान करून स्वामींनी त्या ठिकाणी निरूपण केलं. जवळजवळ 1, 2, 3 वेळा स्वामींनी त्यांना ते प्रात्यक्षिक करून दाखवायला सांगितलेलं आहे. आणि स्वामी दृष्टांत सांगतात, राजहंस असे तो मान सरोवरा वांचुनी न रमे, गावोगावी देसो देसी नद नदी, बावी पोखरणी असी पर तेथ तो न रमे, का ती आदिवंते उदके म्हणून. म्हणजे राजहंस असतो तो कुठलंही पाणी पित नाही. म्हणजे अख्ख्या जगामध्ये सगळीकडे पाण्याचे स्रोत आहेत, तलाव आहे, नदी आहे, समुद्र आहे, झरे आहेत, सगळं आहे, पण तिथलं तो पाणी पित नाही. तो मान सरोवराचंच पाणी तो पितो. अशा प्रकारे त्याची विशेषता आहे. तसा जो ईश्वराचा साधक आहे तो ईश्वराच्या ठिकाणीच रमणार, तो इकडे तिकडे रमणार नाही. तो तुम्हाला प्रपंचात दिसेल परंतु रमणार मात्र तो ईश्वराच्याच ठिकाणी. तो तुम्हाला लग्न कार्यात पण फिरताना दिसेल, पण त्याचं जे काही चित्त असेल ते ईश्वराच्याच ठिकाणी, ईश्वराच्या चिंतनामध्ये तो असणार आहे. आणि म्हणून तो जीव देवता आणि प्रपंचामध्ये तो रमत नाही. आणि याच पुढे आमच्या स्वामींनी दृष्टांत जो आहे तो खाज्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. खाजे खादल्या क्षुधा निवृत्ती तरी होय, परी भूक नवचे. क्षुधा निवृत्ती तर होते, पोटाला थोडासा भूक लागलेली आहे, जेवणाला उशीर आहे, खायचं जर का आपण एखादा जर का जड पदार्थ खाल्ला तर जेवणावर परिणाम होईल वगैरे म्हणून आपण हलकं काहीतरी खातो आणि 2 घोट पाणी पितो. त्याच्यामुळे काय होतं की क्षुधा निवृत्ती तर होय, क्षुधेची जी पीडा आहे, भुकेची जी पीडा आहे ती तर शांत होते. परी भूक नवचे, पण भूक कधी जाईल? जेवल्याशिवाय भूक जाणार नाही, त्याच्यासाठी जेवावंच लागणार आहे. तथा तृप्ती नव्हे, आणि तृप्तता येणार नाही. जर का तुम्हाला जेवणाच्या ऐवजी कोणी फरसाण दिला खायला ते तुम्ही खाल, पाणी प्याल, बरं ठीक तेवढा पुरतं, पण जेवणाची जी भूक आहे ती जेवणाचीच भूक असते. ती जेवणाची भूक जेवल्याशिवाय जात नसते.
तैसे इंद्रादिकांची फळे च्युती म्हणते आणि दुःख रूपे तशी इंद्रादिकांची फळे न्याय सांगतात. इंद्रादिक देवतेंची जी फळं आहेत ती कशी आहेत? च्युती म्हणते म्हणजे ती पतन होणार आहे. तिथून जीव जोही जाणार तिथे तो त्याचं पतन होणार, तो परत पृथ्वी लोकात नरक लोकात वगैरे तो येणार आहे. ती कायमस्वरूपीची ती फळं नाहीत. जसं कायमचं ते नसल्यामुळे ते दुःख रूपे म्हणजे त्याच्यामुळे पण ते दुःख रूप आहे आणि मुळात त्याच्यामध्ये दुःख, त्या फळामध्ये दुःख समाविष्ट आहे. धाडे क्षेद आल्हादाचं दुःख त्या जीवाला होत असतं. आणि म्हणून या दृष्टांताद्वारे सांगितले की देवतादिकांची फळे आहेत, त्याच्यामध्ये सुख फळ सुद्धा आहे, परंतु ते सुख फळ कायमस्वरूपी नाहीये, एक विशिष्ट वेळेपर्यंतच आहे. आणि त्या फळातलं सुख देखील कायमस्वरूपी नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा दुःख समाविष्ट आहे. परी संसार निवृत्ती नव्हे जैसा अन्नाचा. आणि एखाद्या वेळेस पुढे अन्नाच्या दृष्टांतात सांगतात की संसार निवृत्ती नव्हे म्हणजे जन्म मरणापासून, संस्कृती येणे जाणे याच्यापासून आपण मुक्त होऊ शकत नाही. जे काही इतर साधन, देवता साधन, जीव साधन, प्रपंच साधनाने तुमची जन्ममृत्यूपासून मुक्तता होत नाही. जन्ममृत्यू चालूच राहणार. फक्त परमेश्वराचं जर का साधन आचरण केलं तरच आत्यंतिक संस्कृतीचा छेद होणार आहे. आत्यंतिक म्हणजे कायमस्वरूपी, अपेक्षित नाही. देवता फळाने काय होतं? अपेक्षित मोक्ष होणार, पण आत्यंतिक मोक्ष होत नाही. ईश्वर साधनाने आत्यंतिक मोक्ष होतो. आणि म्हणून सांगतात संसार निवृत्ती नव्हे म्हणजे संस्कृती येणे जाणे जन्म मृत्यू याच्यापासून निवृत्ती होत नाही. जैसा अन्नाचा दृष्टांत यासाठी दिलेला आहे की अन्न जेविलिया भूक तरी जाय तथा तृप्ती तरी होय. अन्न जर का जेवण केलं, खाल्लं आपण, तर भूक जाते बरं का. खाज्याच्या दृष्टांतामध्ये सांगितलं की भूक जात नाही खाजे खाल्ल्याने, आणि तृप्ती सुद्धा होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ती क्षुधा स्वभाव जो आहे त्या क्षुधा स्वभावाची पीडा शांत होईल, परंतु भूक जात नाही आणि तृप्तता पण येत नाही. पण अन्नाच्या दृष्टांतामध्ये सांगतात की अन्न जेविलिया भूक तरी जाय, भूक जाते आणि तृप्ती तरी होय, तृप्ती पण होते. ना जोही पदार्थ आपण खाल्ला की पोटही भरतं, मनही भरतं. खूप वेळेला कधी कधी मन भरत नसतं, ते पदार्थ आपण भरून ठेवतो है ना. म्हणजे जर का मन नाही भरलं आपल्याला, कधी कधी काय होतं की पदार्थ खाऊन मन भरत नाही पण पोट भरून जातं, मग आता पदार्थ खाता येत नाही, मग तो डब्यात भरून ठेवतो मन नाही भरलं की, आणि मग संध्याकाळी परत आपण ते खात असतो. म्हणजे मन भरून घेतो आपण पूर्णपणे. तथा तृप्ती तर होय, तृप्ती पण होते ते पदार्थ खाल्ल्याची. परी अमरा नववी जे, परंतु अमर होतो का आपण? कितीही चांगला पदार्थ खा तुम्ही, वर्षातून एकदा खा वगैरे वगैरे, पण ते खाल्ल्याने आपण अमर होत नाही. कधी कधी आता अलीकडे तर पदार्थ खाऊन मरायची वेळ आलेली आहे. म्हणजे पदार्थच आपण असे खातो आहोत, इतक्या प्रमाणात खातो आहोत, इतक्या अवेळी खातो आहोत की सगळे आजार आपल्याला पदार्थांमुळेच होत आहेत. उलट पदार्थांच्या खाण्यामध्ये इतकी निर्दोषता पाहिजे की आपली प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे आजार व्हायला नाही पाहिजे. अशा प्रकारचं अन्न आणि ते ग्रहण करण्याची वेळ वगैरे सगळे प्रमाण सगळे असे असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी चुकल्यामुळेच काय होतं की जे जगण्यासाठी अन्न आपण खातोय तेच अन्न आपल्या मृत्यूसाठी मात्र कारणीभूत होऊन राहिलेलं आहे. परी अमरा नववी जे, पण आपण अन्न खाल्ल्याने अमर होत नाही कुणी. आता सकाळी जरी अन्न खाल्लं तरी संध्याकाळी मात्र परत आपल्याला भूक लागत असते. आणि म्हणजे त्याचं गणित आहे की जेवल्यानंतर तेवढ्या पुरतं बरं वाटतं आपल्याला वगैरे. तुम्ही जो व्यक्ती जेवलाय नुकताच पोटभर, त्याला विचारा संध्याकाळी काय बनवायचं, तर तो खिचडीच सांगणार. म्हणजे कधी पण ज्यांना जेवू घालायचंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला खरंच उत्तम क्रिया करायची असेल तर त्यांना जेवणाच्या आधी विचारा की संध्याकाळी काय करायचंय. ते जेव्हा पोटामध्ये त्यांच्या अन्न नाही तेव्हा विचारा. माझं संशोधन आहे बरं का याच्यावर. तुम्ही जर का जेवलेल्या माणसाला जर का विचारलं तर तो म्हणेल की हलकच बनवा काहीतरी. पोटभर जेवलेल्या माणसाला लगेच विचारू नका संध्याकाळी काय बनवा, आधीच विचारून घ्या
म्हणजे तो तुम्हाला चांगला पदार्थ सांगेल आणि ते जेवल्यानंतर तेवढ्या पुरतं आपल्याला बरं वाटतं, परंतु त्याच्यानंतर एका विशिष्ट वेळाने भूक लागतेच लागते. म्हणून अमरा न विजय तैसे चैतन्य फळ मोक्ष तुल्य तरी होय परिच्युती म्हणता हा दोष. तसं चैतन्य फळ हे मोक्ष तुल्य जरी असलं, मोक्ष समान आहे, मोक्ष नाही येतो पण मोक्ष समान असल्यासारखं आहे काही गोष्टींमुळे, तर मग तिथे काय आहे, तिथून सुद्धा पतन व्हावं लागतं, म्हणजे ते सुद्धा कायमस्वरूपी नाही, म्हणून ते मोक्ष नाहीये. आता पुढचा दृष्टांत सांगतात अमृताचा. मोक्ष झाल्याची संस्कृती संसार निवृत्ती होय. आता जर का खाज्याच्या दृष्टांतानुसार किंवा अन्नाच्या दृष्टांतानुसार जर का संसार निवृत्ती होत नाही, अमरा होत नाही, तर मग संसार निवृत्ती होते कुठे, जन्म मृत्यू कुठे चुकतो, कसा चुकतो, यासाठी मोक्ष झाले याची, मोक्ष झाल्यानंतरच ईश्वरीच्या स्वरूपी पावन झाला जीव की जन्म मृत्यू हा विषय संपला. किंवा नसुद्धा शाब्द ज्ञानात नुसतं पुनःसंबंधी जरी जन्माला जीव, तरी तिथूनच जन्म आणि मरण या दोन गोष्टी बंद झाल्या. एकदा पुनःसंबंधी तो जन्मला, तो त्या जीवाचा एक प्रकारे शेवटचा जन्म आहे, नंतर त्याचा जन्मही होणार नाही आणि मृत्यू देखील होणार नाही. आता सरळ स्वरूपी पावन होणार विशेष ज्ञानामध्ये. मोक्ष झाले याची संस्कृती संसार निवृत्ती होय जैसा अमृताचा. अमृत पिजे तरी अमरा होईजे. जर का अमर व्हायचं असेल, येत शरण आल्या काही मरण असते, आणि मरण कुणाला नाहीये, जो अमर आहे त्याला. परंतु इथे जे दृश्य सृष्टीमध्ये जे अमृत पितात ते अमर होतात, परंतु ते सुद्धा एका सृष्टीपुरतेच अमर आहेत. जर का ते अमर होण्याची जर का जी आहेच गोष्ट, तर ते एका सृष्टीपर्यंतच अमर आहे. ही सृष्टीचा संहार झाला की ते मरणार आणि ते तमामध्ये जाणार आणि परत त्यांना जन्म मृत्यू हा प्रकार आहे. इथे अमृत म्हणजे परमेश्वराचं साधन आहे एक प्रकारचं. परमेश्वराने विहित केलेलं जे काही विधी आहेत ते आमच्यासाठी अमृत आहेत, आणि त्या अमृताचं जर का प्राशन आपण केलं, जसं भिक्षांनी सवाव अमृत सांगितले, तसं सेवा दास्य जे देवानी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अमृत आहे. देवानी सांगितलेले सगळे आचारपर जेवढे काही निर्णय विधी आहेत तेवढे सगळे अमृत आहेत, आणि एवढा अमृत प्राशन केल्यानंतर पुनःसंबंधी आपला जन्म होणार, आणि पुनःसंबंधी जन्म झाला की तो जीव खऱ्या अर्थाने अमर झाला. अमर म्हणजे ज्याची ख्याती कितीक तरी वर्ष तशीच्या तशीच राहते. यथा भट्टोबास वगैरे हे काय झाले, एक प्रकारे अमर झाले, म्हणजे ते जन्म मृत्यूपासून सुटले, ईश्वराच्या स्वरूपी पावन झाले, येणे अर्थी सुद्धा अमर आहेत, आणि त्यांची ख्याती आज सुद्धा आपण आपल्या कानावर पडते आहे, आपण वाचतो आहोत. हे सुद्धा एक अमरत्वच एक प्रकारचं आहे. आणि ते अमृत कशाने मिळणार आहे, ते अमृतामुळे या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि म्हणून जैसा अमृताचा, अमृत पिजे तरी अमरा होईजे, अमृत जर का प्राशन केलं तर तो जीव जो आहे तो अमर होतो. तैसे मोक्षु नव्हे मोक्षु झालिया याता यात पारुकिती. म्हणजे इतरांसारखा मोक्ष नाहीये की मोक्ष झाला तरी जन्म मृत्यू आहेतच. मोक्षाचा विषय वेगळा आहे की मोक्ष झाल्यानंतर यातायात, यातायात म्हणजे येणं जाणं, जे काय सुरू आहे आपलं. जसं आता आपण प्रवचनाला येतो जातो, थकून जातो की नाही आपण, असं जर का 2-3 महिने जर का पोती ठेवली तर एक 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 गायब होऊन जातील सगळे येणारे, थकून जाऊ आपण. परंतु आनंद सृष्टीपासून या प्रपंचात येतो जातो, मात्र आपण थकलेलो नाही. अजून परत जन्म घ्यायचा आहे. आपण जर देवा पुढच्या जन्मी पण असंच झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, है ना. ते 7 जन्माचा विधी करतात ना ते. म्हणजे इथे एक जन्म नकोसा झाला, 7 जन्म अजून लोकांना जगायचं आहे. माझं तर म्हणणं आहे की आत्ताची परिस्थिती आहे सध्या जगाची, मी असं म्हणतो बरं झालं की आपण ह्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आता आपण गेलो परत, म्हणजे ह्या सृष्टीमध्ये ह्या काळामध्ये जन्म नको. आता पुढचा काळ एवढा वेगळा काळ येतो आहे की ज्याच्यात आपण जगू नाही शकत. आपल्याला जर का 1000 वर्षाचं आयुष्य जर का कोणी करून दिलं ना,
आपण जगू शकत नाही एवढा भयानक काळ जो आहे तो पुढे येणार आहे. धार्मिकता वगैरे सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत. आणि म्हणून इथे मोक्ष झाल्यानंतर हे सगळे यातायात, सगळं येणं जाणं, जन्म मृत्यू सगळं काही ते टळतं. आता आपण जर का तरुण अवस्थेत आहोत, अजून आपलं जगणं बाकी तर हा विषय आपल्याला कळणार नाही. जेव्हा आपण वयस्कर होऊ, सगळी दुनिया बघून होऊन जाईल आपली आणि नको नको आयुष्य होईल, त्यावेळेला हा विषय अमृताचा किंवा यातायात पारोखती हा विषय त्यावेळेला आपल्याला कळणार आहे. जो पहिला घास घेतो जेवणाचा त्याच्याला तर वाटतं मी किती खाऊ आणि किती नाही, आणि शेवटचा जो घास घेतोय त्याचं नको, तो म्हणतो नको आता एक कण सुद्धा वाढू नका मला, म्हणजे त्याचं अवस्था वेगळी येतो, म्हणतो नको आता. म्हणजे इत्यादी प्रकारे या तिन्ही दृष्टांतातनं जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये एका दृष्टीने जर का आपण विचार केला तर त्या दोन्ही दृष्टांतामध्ये ती अतृप्तता आहे, याच्यामध्ये काही गोष्टी पूर्ण होत नाही. अमृताच्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलं की मोक्ष जर का झाला परमेश्वराचा, तरच आपण या जन्म मृत्यू सोबत जे काही सुख दुःख जोडलेलं आहे या सगळ्यांपासून आपण मुक्त होणार आहोत. आजच्या दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 3 दृष्टांत बघितले, 21, 22 आणि 23, खाजियाचा, अन्नाचा आणि अमृताचा, आणि सोबतच पूर्वार्ध 145 क्रमांकाची लीळा आणि उत्तरार्ध 444 क्रमांकाची लीळा श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.